पोरगा शेळ्याकडे आणि पोरगी इंजिनियर आहे, कशी बरोबरी व्हायची? याचे सूत्र जुळते का महिला मंडळ? बचत गट. झोपलेला काकू पाठीमागच्या नाही, झोपलं नाही कोणी तसं. विठाला विनिमय हा बरोबर वस्तुमेव होत आहे आणि देवांचा उपहास करून शुक महाराजांनी त्यांना परत केलं. कथामृताचं दान त्यांना दिलं नाही. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहेत की तुम्हाला ही कथा श्रवण करायला भेटते, ऐकायला भेटते. का? कथेचं महत्व काय आहे महाराज? आपल्याला देवपाने समजून सांगितलेलं आहे. कथेचं महत्व असं आहे की आपल्या घरामध्ये जरी कोणी एखादा अपघाती मरण पावलेला असला की ज्यांना नारायण नागबळी करून देखील मोक्ष प्राप्त होत नाही, अशा व्यक्तीला श्रीमद भागवत कथा मोक्ष प्राप्त करून देते. विठ्ठल तुम्ही आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहेत, त्यांची कथा तुम्ही ऐकलेली आहे, त्याच्यामुळे सविस्तर सांगायची काय गरज नाही वाटत. नाही तर आपलं एक कथेमध्येच कीर्तन पूर्ण होऊन जायचं की नाही. मग धुंदुकारी एवढा अधोगतीला गेला होता आणि काही कालांतरानं तो मरण पावला. प्रेत येवनीमध्ये तो भटकत होता. ज्यावेळेस गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करून वापस आले त्यावेळेस मात्र तो घरामधून वेगवेगळे रूप घेऊन प्रगट व्हायचा. त्या ठिकाणी कधी हत्तीचं रूप घ्यायचा तर कधी सिंहाचं रूप घ्यायचा. मग त्यावेळेस गोकर्ण महाराजांना समजलं आणि गोकर्ण महाराजांनी सूर्याची आराधना केली आणि माझ्या भावाच्या मुक्तीसाठी काहीतरी उपाय मला सांगा असं सांगितलं. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि सूर्यनारायणाने सांगितलं की श्रीमद भागवत कथा एकमेव मुक्तीचं साधन आहे या कलियुगामध्ये. महाराज, कलियुगामध्ये एकमेव साधन असं श्रीमद भागवत कथा आहे. श्रीमद भागवत कथेमुळं प्रेत येवनीमध्ये त्या राक्षसाला देखील, त्या दृष्टाला देखील मुक्ती प्राप्त झाली असं श्रीमद भागवत या ठिकाणी सांगत आहे. विठ्ठल आणि या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण म्हटलं, या कलियुगामध्ये एक कलियुगाचा महत्वाचा गुण आहे बघा. ज्यावेळेस राजा परीक्षिती या कलियुगावर धनुष्य बाण घेऊन उठले ना, सांगितलं मी तुझा आता वध करणार आहे, त्यावेळेस कलिश शरण आला आणि राजा परीक्षितीजींना क्षमा याचना केली. महाराज, मला मारू नका, मी तुमच्या समोर हात जोडतोय. त्यावेळेस परीक्षिती महाराजांनी सांगितलं, अरे तुझ्यामध्ये तर सगळे वाईटच गुण भरलेले आहेत ना, तुझ्यामधला चांगला गुण कोणता आहे? महाराज, माझ्याकडे एक असा चांगला गुण आहे बरं का, खूप महत्वाचा आहे, जे कलियुगामध्ये कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, राम तेने नारायण देईल भेटी. एक वेळ भक्तीनं नारदजींना प्रश्न केला, मग राजा परीक्षितीनं ह्या कलियुगाचा वध का नाही केला? एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. आम्ही नाशिक भागाला एका ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं आणि रात्री आम्ही एक जणांच्या घरी महाराज मुक्कामाला थांबलो बरं का. आणि महाराज लोकांची खूप सोय असेल मुक्कामाला थांबायचं म्हटलं की. आणि त्या मालकाकडे होता 100 म्हशीचा गोटा होता. 100 मस्त 1-1 लाखाच्या म्हशी होत्या. 100 म्हशीचा गोटा होता. आम्ही रात्री त्या ठिकाणी मुक्काम केला आणि आमचा एक मित्र रात्रचा उठला, मला महाराज थोडं बाहेर जायचं होतं. ते म्हणजे जा ना म्हणे, ह्या साईडला जा थोडं. मग ज्या साईडला जायचंय नेमकं त्या साईडला सतीश महाराज मारकी मासाड बांधली होती. आता महाराजाचा पोशाख पाहून त्या म्हशीनं कधी काय पोशाख पाहिलेला नव्हता. त्या मसाडीला वाटलं काय विचित्र प्राणी हा. ते जवळ जवळ गेले आणि जसं म्हशीच्या जवळ गेले, जसं म्हशीनं शिंग धोत्रामध्ये गुंतलं आणि महाराज उचलून असा पटला. महाराज आव, आवाजच बंद झाला काही वेळासाठी, आवाजच बंद झाला महाराजाचा. तेवढ्यात तो मालक आला. अहो महाराज काय झालं, काय झालं? अहो काय झालं म्हणे.
तुमचं सांगायचं काम आहे की नाही? तुमची मसाड मारते तुम्हाला माहित असतं. आपण आपल्या माणसाच्या खोड्या माहित असतात की नाही प्रत्येकाला, आहे की नाही? मग तुमची मसाड मारती हे तुम्हाला माहिती आहे ना. महाराज अहो मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो. अहो विसरलो होतो, बरं झालं म्हणे वाचलो, नाही तर कंबरात मन काय गेलं असतं तर मग काय करायचं होतं. महाराज त्याने सांगितलं तुम्ही एवढी मसाड मारती, तुम्ही हिला विकून काढून टाकीत नाहीत ना. त्याने खूप असं गोड उत्तर दिलं. हे बघा म्हणे महाराज, जेवढ्या 40 म्हशी दूध देत नाहीत ना, जेवढ्या 40 म्हशी दूध देत नाहीत, ही एकटी म्हस एवढी दूध देते म्हणून हिला सांभाळतोय. तसं या कलियुगाला दमन का केलं नाही तर कलियुगामध्ये एक चांगला गुण सांगितला. जे त्रतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये जे पूजेनं ध्यानानं जे प्राप्त होत नव्हतं, त्या कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने प्राप्त होतं. विठ्ठला मग तुकोबरा या अभंगामध्ये मागणी मागतात. मग तुकोबरा खरंच मागणी मागता का हो? तुम्ही म्हणताल महाराज आम्ही तर असं ऐकलं की संत देवाकडे काहीच मागत नाहीत. अहो देवाकडे संत मागतच नाहीत, उलट देवच संतांच्या मागे फिरतं. काहीतरी मागा ना. तुकोबराने सांगितलं हे बघ देवा, मला काही देऊ नको. का देऊ नको? अरे माझ्या पिढ्यानपिढ्या तुझ्याकडे कोणी मागितलं का काही सांग ना मला. माझे पूर्वज विश्वांबर बाबापासून सांगतायत, विश्वांबर बाबा देखील पांडुरंगाचे भक्त होते. त्यांनी देखील भगवंताकडे कधीच मागितलं काहीच. वडिलाची रीत हे जाणत सरा, वडिलाची रीत जाणत वडिलाची काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे काही मागणे वडिलाची रीत, वडिलाची रीत काही मागणी आम्हा नोहे अनुचित, वडिलाची रीत जाणत सो. का? अहो जे आमच्या पिढ्यानपिढ्या देवा तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. तुमची चरण सेवा व्हावी, संत संगती व्हावी, याच्या व्यतिरिक्त काहीच मागितलं नाही. बघा तुकोबरा हे देवाला पटवून सांगतात, देवा आमच्या पूर्वजांनी देखील तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, आम्ही देखील तुझ्याकडे काहीच मागणार नाही. रामायणामध्ये सुंदर असा एक प्रसंग आहे, अंगद. आणि अंगद हा इतका शूरवीर होता, आणि शूरवीर बापाचा बेटा होता. आणि अंगदजीला प्रभू रामचंद्रानं सेनापती केलं होतं. अंगद पाहायला जर गेलं तर पश्चिमणीमधील आहे, पण प्रभू रामचंद्राने सेनापती केलं. आणि अंगदाला सांगितलं, अंगदा अरे ही लंका आहे ना सुवर्ण लंका, मी रावण मारल्याच्या नंतर तुलाच देणार आहे. अंगदाने सांगितलं, देवा आता बोलले तर बोलले, याच्या पुढे बोलायचं नाही. काय वजन आहे भक्तामध्ये महाराज. लक्ष्मणजीला राग आला. आता लक्ष्मणजी जरा शेषाचे अवतार, राग येणं स्वाभाविकच आहे ना. सांगितलं, अंगद अहो हे काय बोलताय तुम्ही, समोर कोणाला बोलताय असा तरी विचार करावा. लक्ष्मणजी तुम्ही शांत बसा, म्हणजे तुम्ही आमच्या मधात बोलू नका. का? कारण देवाला बोलण्याचा अधिकार हा भक्तांचा असतो. अंगदाने सांगितलं, भगवान ह्या सोन्याची, ह्या लंकेची अभिलाषा माझ्या मनात नाही, ही मला पाहिजे जर असती ना. एक सांगू तुम्हाला, रावण किती ताकदवान होता. अंगदाच्या वडिलाचं नाव काय होतं? वाली. त्या वालीनं रावणाला असा बगलात दाबून 4 समुद्राचं स्नान केलं होतं. मग ही लंका मला जर घ्यायची असती तेव्हाच माझ्या बापाने त्याला बगलात दाबला असता, उसाच्या रसासारखा त्याचा रस काढून टाकला असता म्हणे, तेव्हाच ही लंका जिंकून घेतली असती. पण ज्या धनाची अभिलाषा माझ्या बापाच्या सुद्धा मनात आली नाही, ती माझ्या मनात कशी येईल. म्हणून देवा मला याच्या व्यतिरिक्त काही नको. काय ते मला? तर अभंगाच्या पहिल्या चरणात तुको हे दान दे ग देवा, हे
हेची दान दे ग देवा देवा हेची दान दे हेची दान दे ग देवा हेची दान दे ग देवा हेची दान दे ग देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा रण व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा हे गुण गाईन आवडी गुण गाईन काय मागतात तू कोबर आहे हे चिदान दे गा देवा तुझा विसरण भव. आणि तुम्हाला समजा महिला मंडळ तुम्हाला देव जर प्रसन्न झाला तर तुम्ही देवाकडे काय मागता बरं काय मागता बोलत नाही काज मोहनवर तर धारण केलेले देव तुम्हाला प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं बचत गट तुम्हाला काय पाहिजे ऑफर ते मागा तर काय मागता तुम्ही सांगता येत नाही. आपण म्हणतो देवाकडे हेच दान देगा देवा शेजाऱ्याचा बंगला माझा व्हावा हे तुमची आमची मागणी राहील महाराज. का आपल्याला काय मागावं हे कळत नाही आणि काही काहींना काय मागावं नाही हेही कळत नाही काय मागावं तेही कळत नाही. कळायला पाहिजे माणसाला बघा. आणि काही काही विनोद बी लक्ष्मण महाराज असे येत नाही माणसाला झाल्याशिवाय कळत नाही ते. एक जण रेल्वे गाडी निघून गेली आणि मग हात करू लागला तेव्हा कळतात. आम्ही नाशिकहून येताना बघा नाशिकहून येताना आता खूप गर्दी असते कधी कधी उभा राहून बी यायचं आम्हाला. आणि बसल्याच्या नंतर एक जण शेंगा खात होता आणि शेंगा खाताना मला सुद्धा शेंगा खावाटू लागल्या मला भूक लागली आता थोडं शेंगा खाऊन घ्यावं पण शेंगा खावं पण शेंगाचं सालपट टाकावं कुठं. तो माझ्या पाठीमागं बसलेला म्हणला महाराज तुम्ही शेंगा तर घ्या म्हणे तुम्हाला मी सांगतो कुठं टाकायचं तर. शेंगा घेतल्या आणि नंतर म्हणलं फोडलं मी म्हणलं खाली आपल्याला घाण करायची नाही मग टाकावं कुठं ते मला समोरच्या खिशात. अरे मला खिशात टाकतो जर काढायला तर रापाड दिशेने मारी नका ना खाली ते. मला महाराज चिंताच करू नका काहीच माहीत होत नाही मला कसं काय मला 1 घंटा झालं तुमचा खिसा गच भरला तुम्हाला माहीत झालं का नाहीच काढलं का अजून विठाला मी म्हणलं ना काय काय विनोद असे झाले तरी कळत नाही. एक वेळेस मी आमच्या काकीला म्हणलं काकी अव शांताबाई कोमात गेले ना आमच्या काकी म्हणल्या जाऊ दे ना बाई ते मोठे माणसात कुठं जाते तरी नाहीच कळला विठाला. मग माणसाला काय मागावं हे देखील कळलं पाहिजे. एक ठिकाणी कीर्तन झालं आढाव महाराज रात्रीचे 12चा टाइम आहे आणि जसं कीर्तन सुरू झालं तसं माझ्या समोर एक माणूस बसला होता त्याची अशी चुळबुळ चालूच होती ह्या अंगावर त्या अंगावर ह्या अंगावर त्या अंगावर. मला वाटलं का कुछ कुछ होत आहे का डॅन्स करतंय का काय करतंय काय माहीत आहे की नाही पण त्याला झाली होती तलप. पण कीर्तनामध्ये कोणाला मागता येईना आणि सांगता येईना. कीर्तन झाल्याच्या नंतर आम्हाला यायला होता घाटाचा रस्ता आणि त्याच्यातच बिबट्याची भीती होती. परत मोटरसायकलचा परवास त्र्यंबक साईडला आम्ही घाटापर्यंत आलो तो आमच्या पाठीमागे एवढा जोरात आला समोर येऊन गाडीत लावली आली. त्याला म्हणलं नेमकं आम्हाला चिंता पडली नेमकं झालं काय म्हणलं काहीच नाही म्हणला महाराज जसं कीर्तन सुरू झालं ना मला तशी तलप लागली म्हणला. तंबाखू माझ्याकडे होती पण चुना संपला होता. मग काय मागावं म्हणलं महाराज आम्ही काय तंबाखू खात नाही म्हणला महाराज लोक खात असतात म्हणला तुम्हाला माहित नाही. म्हणलं महाराज लोक खातात पण तुम्ही गव्हाबरोबर किडे पण रगडायला लागले ना विठाला. मग काय मागावं संतांकडे गेल्याच्या नंतर आपण काय मागावं देवाकडे गेल्याच्या नंतर काय मागावं हे आपल्याला समजलं पाहिजे ना.
हे वाट्यावर बसले मारतो तुम्ही, खाली जरी येऊन बसले ना तर बरं होईल. या खाली या या, मी तुम्हाला काहीच विचारित नाही, तुम्हाला तुम्ही फक्त खाली या. काय असतं माहिती आहे, कीर्तनाचे काही नियम असतात. कीर्तनाच्या पाठीमागं बसूनही आणि कीर्तनकारापेक्षा उच्च आसनावर बसूनही माणसानं कीर्तनकाराच्या समोर जमिनीवर आपण बसलं पाहिजे. एवढे जरी आपण नियम सांभाळले तर खूप झाले, खूप आपलं कीर्तन सफल झालं. विठाला मग तुकोबर आहे, देवाकडे का मागतात तो तुझा विसर न व्हावा. तुकोबर सांगतात, देवा अरे तुझा विसर न होण्याची ताकद खूप मोठी आहे. सांगू का, ज्यावेळेस कौरवांनी पांडवाला मारण्यासाठी लाक्षाग्रहाचं निवेदन केलं, महाराज गावाच्या बाहेर काही अंतरावर त्या लाक्षा भवनाचं असं बनवलं, ते त्याच्यामध्ये कापूर वगैरे असा, म्हणजे काडी टाकल्याबरोबर टेंबा आग झाली पाहिजे, त्याच्यामध्ये अशा वस्तू वापरल्या. तुझा विसर न व्हावा हे सांगतो मी, ऐका, लक्ष देऊन ऐका. कारण लक्ष दिलं तर तुम्हाला कीर्तन समजेल बघा, आणि तुमचं लक्ष जर नसेल तर समजणार नाही. का? कारण मनाजीराव हे जास्त वेळ जागेवर बसत नाही. आता समोरच्या त्या मावशी असंच करू लागले इकडे इकडे. का? त्यांच्या लक्षात आलं असेल, घरून आले पण लॉक लावले का नाही काय माहिती व्यवस्थित. कारण मनाजीराव हे जागेवर बसत नाहीत. आता इथं आहेत तर घरी जाऊन येतात, मोटर बंद झाली का नाही पाहून येतात, परत कीर्तनामध्ये सुद्धा येऊन बसतात. असं मन चपळ आहे. मन चंचल चपळ जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे लाक्षाग्रह पांडवांसाठी बांधलं, मात्र पांडव त्या ठिकाणी राहायला जात नाहीत. मग आता मध्यस्थी कोणाला घालावं. आणि विदुरजींना सांगितलं, तुम्ही सांगा म्हणे, तुमचं ते ऐकतील. कारण विदुरजी एक असं व्यक्तिमत्व होतं महाराज, जर विदुरजींना कौरवाच्या बाजून काढलं जर नसतं ना तर कौरवांचा विजयच होता. विदुरजी त्याच्या बाजून जर असते तर कौरवांचा पराजय हा कधीच झाला नसता. पण भगवान इतका चतुर आहे ना, चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तो भगवान परमात्मा खूप चतुर आहे महाराज. त्या भगवान परमात्मानं युक्तियुक्तीनं मात्र विदुरजींना देखील बाजूला काढलं. आणि विदुरजींना सांगितल्याप्रमाणे पांडव त्या ठिकाणी राहायला आले. पण विदुरजींना माहीत होतं, अहो दृष्ट माणसं हे गोड जरी बोलत असले ना तर त्यांच्या बोलण्यावर माणसाने विश्वास ठेवू नये. का? ते दुर्जन माणसं गोड बोलतात पण कधी दंश मारतील सांगता येत नाही. तुम्ही साप किती जरी पाळले, लाड काय म्हणून काही म्हणून, पण तो कधी तुम्हाला दंश करल सांगता येत नाही. पांडव गेले पण सांगितलं, विदुरजींना एक भगवान परमात्म्याची मूर्त दिली आणि सांगितलं, ही मूर्त घ्या आणि याचा विसर कधी पडू देऊ नका. आणि कुंती माता रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीचं ध्यान करायचे, त्याचं स्मरण करायचे. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, तो दररोज आग लावणारा जायचा, पण कुंती माता जाग्याच झोपतच नाही. दुर्योधनाने विचारलं, लावली का आग? गेलो होतो, पण कुंती माता जाग्याच आहे, झोपतच नाहीत ना, आग लावणार कशी लावणार मी? 6वा दिवस झाला आणि 7वा दिवस. आता मात्र दुर्योधनाने सांगितलं, आज आग लागलीच पाहिजे. आणि विदुर काकाने सांगितलं, हे बघा, आज तुम्ही काय करा, भगवंताचा विसर पडूच देऊ नका. आणि कुंती मातेनं आता मात्र पुरणपोळीचा स्वयंपाक पांडवांना जेवू घालण्यासाठी केलेला आहे. का केला स्वयंपाक? अरे आज काळाची रात्र आहे, कधी काळ येईल सांगता येत नाही, पुन्हा माझ्या बाळाला कोणी खाऊ घालील नाही घालील. कुंती मातेनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. पण भगवान परमात्म्याला मात्र काळजी असते. कुंती माता म्हणते, प्रभू अरे मला जरी ना याच्या बाहेर काढता आलं तर माझ्या बाळांना याच्या बाहेर काढ महाराज. का? अहो आपल्या लेकरावर प्रेम करणारी एक व्यक्ती अशी असते, ती म्हणजे आई असते महाराज. का? अरे माझ्या जीवाचं वाटेल ते हो दे, पण माझ्या बाळाला काही झालं नाही पाहिजे. आईसी कळवण्याची जाती करी लाभा विनय.
भगवान माझ्या बाळांना तुम्ही वाचवा. तिकडे भगवंताला चिंता पडली. आज तर यांचा काळ जवळ आलेला आहे, पण ज्याचा भगवंत सहाय्य करत असो ना, त्याचा काळ देखील काही करू शकत नाही. विदुरजीनं सांगितल्याप्रमाणे त्या भगवंताचं स्मरण चालू होतं आणि भगवंतानी काय केलं, सुदर्शन चक्राला आज्ञा केली आणि भुयारी मार्ग त्या ठिकाणी खंदून काढला आणि भुयारी मार्गाच्या द्वार पांडवांना बाहेर काढलं आणि इकडे लाक्षा भवनाला आग लागली. महाराज इकडे सगळी चर्चा झाली. पांडव आणि कुंती माता यांचा अंत झाला, अंत झाला, अंत झाला आणि दुर्योधन महाराज यांनी इकडे दिवाळी सुरुवात केली. काही काही दुर्बुद्धीचे माणसं असंच असतात, दुसऱ्याचं वाईट झालं ना त्याला आनंद होतो बघा. दुसऱ्याचं वाईट झालं की त्यांना आनंद होतो. मग त्यावेळेस दुर्योधनानं इकडे दिवाळीला सुरुवात केली. पण भगवंताच्या कृपा आशीर्वादाने भगवंताने त्याला सुखरूप बाहेर काढलं. मग तेच तू कोबराय सांगतात, हे देवा, अरे तुझा विसर न पडल्यामुळं पांडवांना जिवंत सुखरूप तू बाहेर काढलं रे. अखंड वनवासी आले पांडव अखंड वनवासी. टाळ टाळ पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी. अखंड पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी. अखंड वनवासी अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पांडव अखंड अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी. परी त्या देवासी आठवीती परी त्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी. पांडव वनवासामध्ये असून देखील त्या भगवंताचा विसर न पडल्यामुळं सुखरूप बाहेर निघाले. मग त्या कोबराय म्हणतात की तुझा विसर तुझा विसर रणवावा तुझा विसर रणवावा तुझा हा ह्याची दान दे गा देवा. ह्याची दान दे गा देवा. दान दे गा देवा
टाळ्या वाजवल्या. काय असतं एखाद्याचं चाल चांगली जर म्हणली ना आपण टाळ्या वाजल्या पाहिजे. काय बसल्या बसल्या आपल्याला दुसरं काय काम आहे सांगा बरं. आहे काय काम काही. हाताने टाळी आणि मुखाने नाम. बरं टाळी वाजली तरी फायदा तुमचाच आहे आणि नाव घेतलं तरी फायदा कोणाचा. तुमचाच फायदा आहे. टाळी वाजली तरी फायदा तुमचा आणि मुखाने नाम जरी घेतलं मग फायदा तुमचा. लागोनिया पाया विनीत तुम्हाला करटाळी बोला मोदीना करटाळी बोला मुखीना. लागोनिया पाया विनीत तुम्हाला करटाळी बोला मुखीना. लागून या पाया विनवितो तुम्हाला. आहे की नाही. हाताने टाळी आणि मुखाने नाम. दुसरं काय आहे का तेवढं केलं पाहिजे. कारण गाणारे गातात वाजवणार वाचतो कीर्तनकार सांगणारा सांगतोय कस तरी. आहे की नाही. मग आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुकोबरा काय मागता देवा. तुझा विसरण होण्याची एवढी ताकद आहे तर दुसरं कशाला मागू. पण तुकोबरा अजून काही मागा ना हो. काहीच नाही देवा म्हणले तुझं गुणगान मी आवडीनं गाईन अभंगाचं दुसरं चरण. देवा तुझं आवडीनं गुण गाईन. तुझा विसर न होण्यामध्ये तुझे गुण गाण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. एक ताकद सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस पांडव वनवासाला गेले ना त्यावेळेस पांडवांना सूर्यनारायणाने एक थाली दिली होती महाराज की दिवसामध्ये हजारो जरी ब्राह्मण जेवून गेले तरी त्या अन्न कमी पडत नव्हतं. पण ज्यावेळेस द्रौपदी माता जेवण करून ज्यावेळेस थाली पालती घालते ना त्याच्यानंतर मात्र अन्न बुड होतं. आणि पांडव वनवासामध्ये गेल्याच्या नंतर देखील पांडवाचा दान धर्म कमी झाला नाही. काय पांडवाचा दान धर्म कमी झाला नाही. ही दान करण्याची वृत्ती माणसामध्ये असलं पाहिजे. परिस्थिती कोणती असो पण माणसाची दान करण्याची वृत्ती माणसामध्ये ही महत्वाची आहे. पांडव वनवासामध्ये गेले तरी दान धर्म त्यांचा नित्यनेमाप्रमाणे चालू होता. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. का
सूर्यनारायणांची थाली दिली होती, त्या थालीमध्ये तुम्ही जे मागितलं ते अन्न त्या ठिकाणी प्राप्त व्हायचे. सरतच नव्हतं, किती सरत नव्हतं. साधू संत ऋषी मुनी गेल्याच्या नंतर जेवून यायचे आणि मात्र दुर्योधनाला सांगायचे, पांडव अरे वनवासामध्ये गेले तरी पांडवांचं अन्नदान चालू आहे, पांडवांचं दान धर्म चालू आहे महाराज. आणि दुर्जन माणसाला दुसऱ्याची स्तुती केलेली आवडत नाही. दुर्जन माणसाला दुसऱ्याची स्तुती केलेली आवडत नाही. कारण दुर्जन इतके खडतर ना, कधी घात करतील सांगता येत नाही. एक वेळेस दुर्योधनाने भगवंताला प्रश्न केला, भगवंता तुमची पांडवावरती खूप प्रीती आहे म्हणे, तुम्ही पांडवाला जवळ करता आणि आम्हाला लांब का करता? भगवंताने सांगितलं तसं काहीच नाही. अरे पांडव हे रात्रंदिवस भजन करता, एक क्षण सुद्धा भगवंताला विसरत नाहीत, त्याच्यामुळे भगवान परमात्मा त्यांना जवळ करत असतो. अरे पांडवांच्या नजरेत आणि दुर्योधनाच्या नजरेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कसा 1 मिनिटात सांगतो पुढे चलतो. भगवंताने सांगितलं, दुर्योधना अरे जा म्हणले, ह्या पंक्तीमध्ये जा, हजारो ब्राह्मण या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत आणि याच्यामधील चांगला एखादा ब्राह्मण माझ्याकडे आण बरं जाऊन. दुर्योधन हा दुर्बुद्धीचा माणूस साऱ्या पंक्तीत फिरला, पण याला कोणीही चांगलं दिसलं का? कारण जशी दृष्टी असली तशी माणसाला सृष्टी दिसत असते. आपल्यामध्ये जर चांगले गुण असले तर आपल्या समोरच्या मध्ये चांगले गुण दिसतात, पण आपण जर वाईट गुणाचा भंडार भरलेला असतो ना, तर आपल्याला सगळ्या जगामध्ये दोष दिसायला लागतात. दुर्योधन फिरत गेला, वापस आला. भगवान या ठिकाणी एकही चांगला व्यक्ती नाही, एकही चांगला ब्राह्मण नाही. दुर्योधन भगवंताच्या परीक्षेमध्ये नापास झाला आणि धर्मराजाला सांगितलं, जा म्हणे ह्या वाईट व्यक्तीमधून एखादा चांगला आणा. धर्मराजा सगळ्या पंक्तीला फिरले. धर्मराजा म्हणतात, भगवान या ठिकाणी सगळे चांगलेच आहेत ना, वाईट कोणी मला दिसतच नाही. अरे मग दुष्ट माणसामध्ये आणि सात्विक माणसामध्ये हा एवढा जमीन आसमानचा फरक असतो. विठ्ठल म्हणून भगवंत पांडवासोबत सतत त्या ठिकाणी राहायचे. आणि ही स्तुती दुर्योधनाला ऐकू आली. संत महात्म्याने सांगितलं, तुमचे बंधू म्हणे वनवासाला गेले तरी दान धर्म चालू आहे. दुर्योधना जरा खटकलंच. योगायोग असा की दुर्वास जी दुर्योधनाच्या घरी आले आणि दुर्योधनाने त्यांची 1 महिना सेवा केली. 1 महिना सेवा करून दुर्वास ऋषींना प्रसन्न केलं आणि सांगितलं, पांडवाला तुम्हाला छळण्यासाठी जावं लागतं. महाराज तुम्ही म्हणताल मग दुर्वासांना ही दुर्बुद्धी का सुचली? कारण अन्न हे दृष्टाच्या घरचं खाल्लं होतं बघा. कारण जसं तुम्ही अन्न खाताना तशी तुमची सद्बुद्धी होत असते. म्हणून संत महात्मे सांगतात ना की सज्जना घरचे अन्न बळेची खावे मागून आणि दुर्जनाचा गोड घास घेऊ नये. माणसाने सज्जनाच्या घरचं अन्न, संतांच्या घरचं अन्न बळच मागून खावं. जरी नसलं देत, महाराज द्या ना, एक घास तरी द्या. का? सात्विक अन्न आहे महाराज. सात्विक अन्नाचा तुमच्या पोटामध्ये एक कण जरी गेला तर तुमच्यामध्ये सात्विक बुद्धी निर्माण होते. आणि दुर्वासजींना हे दूषित अन्न खाल्ल्यामुळं दुर्बुद्धी निर्माण झाली आणि पांडवाला छळण्यासाठी जायला तयार झाले. पण भगवंत पाठीराखा पांडवांचे होते. कारण दुर्वासजी हे विसरले होते. पहिला झालेला एक वर्तन अंबरीश राजांचा. दुर्वासजी गेले आणि कधी गेले? दिवस माळवल्याच्या नंतर गेले. त्यांना माहित होतं की आता हे अन्न देऊ शकणार नाहीत. पण देव राखी तया मारील कोण? नमोडे काटा हिंडतावन नमोडे काटा नमोडे काटा हा हिंडतावन देवतारी तया मारील कोण? नमोडे काटा हिंडतावन नमोडे काटा हिंडतावन नमोडे काटा हिंडतावन देव मारी तया मारील नमोडे काटा हिंडतावन
मारील कोण न मोडे काटा हिंडता बरे. याच्यावर आपल्याला कितीतरी बोलता येईल. आणि दुर्वासजी पांडवांना छळण्यासाठी गेल्याच्या नंतर सांगितलं की आम्हाला अन्न पाहिजे म्हणे. आम्ही खूप लांबून आलोय, आम्हाला भूक लागली. पण आता पांडव नाही तर म्हणणार नाहीत. इकडे द्रौपदी मातेला चिंता पडली. महाराज काय करावं आता. दुर्वाजीनं सांगितलं आम्ही स्नानाहून वापस येईपर्यंत आम्हाला अन्न तयार पाहिजे, आणि जर आम्हाला अन्न भेटलं नाही तर मी तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही. कारण दुर्वासजी हे थोडे रागीड स्वभावाचे होते. दुर्वासजी स्नानासाठी गेले. द्रौपदी माता अंगणामध्ये उभी आहे आणि इकडं भगवान परमात्म्याचा धावा करते. आणि भगवान परमात्मा सख्या बहिणीपेक्षा देखील द्रौपदी मातेला जीव लावायचे. धावा करते, भगवंता अरे माझ्यावर संकट पडलंय, तू कसा शांत बसला रे. हात द्वारकेश्वराया कोठे गुंतला द्वारके चाराया कोठे गुंतला राया कोठे गुंतला द्वारकेचा राया वेळ का सखया लाविला वेळ का सखया लाविला कोठे गुंतला द्वारकेचा राया कोठे गुंतबत द्वारके चाराया कोठ्यात विलास सोडला फुले दीनानाथ वेद संभाळल्या फुले कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियेला वेळ का सखया लावियेला वेळ का सखया लावियेला वेळ का सखया लावियेला दीनानाथा प्रीत संभाळिया फुले दीनानाथा प्रीत संभाळिया फुले. हे भगवंता अरे का उशीर लावतो, कुठे कामात गुतला का रे भगवंता तू. आणि तिकडं रुक्मिणी आई साहेबांनी जेवणासाठी ताट वाढलं होतं. आवाज कानावर पडताच भगवान परमात्मा एवढे वेगाने धावत आले ना, द्रौपदी समोर लगेच उभे राहिले. द्रौपदी आवाज दिला, होय दादा अरे माझ्यावरच संकट आहे, पण भगवंतानं सांगितलं हे बघ मला भूक लागली म्हणले, आधी मला काहीतरी खायला दे. द्रौपदी माता म्हणते भगवंता अरे याच्यासाठी तुला इथं बोलवलंय आहे की नाही, संपलंय म्हणून तुला बोलवलंय, तूच भगवंता मागतोय. पण भगवान परमात्मा असं आहे महाराज, घेसी तवा देसी, तो काहीतरी घेतल्याशिवाय तुम्हाला देत नाही. हे बघ म्हणी काहीतरी असेल बघ म्हणी, त्या थाळीमध्ये बघ एखादं पान कुठं असलं थोडं फार तेवढं पण माझ्यासाठी पुरे. द्रौपदी मातेनं थाली आणली आणि त्या थालीमध्ये एक भाजीचं पान चिटकलं होतं. तेवढं त्या भगवान परमात्म्याच्या हातावरती दिलं आणि भगवान परमात्म्यानं ढेकर दिला महाराज. भगवान परमात्मा तृप्त झाले आणि आता सांगितलं आता तू चिंता करू नको, आता तुझा सगळा भार हा माझ्यावरती आहे. आणि भगवान परमात्म्यानं पर्वता एवढे त्या ठिकाणी अन्नाचे डिगस निर्माण केले. दुर्वासजी ज्यावेळेस वापस आले ना, सगळे जेवून तरी अन्न उरलंच होतं महाराज. जेवायला काय सांगा तुम्हाला महाराज, काय काय जेवायला होतं त्या ठिकाणी. मस्त क्रीमचे गुलाबजाम होते, बासुंदी होती, चिवडा होता, शेव होती, जिलेबी होती, कढी होती. एवढे जेवण दाबून हल्ले तरी ते खातच होते. एकाने जिलेबीची काडी धरली तोंडात, अरे म्हणजे जागा बसा थोडी कडी, मला जिलेबीच्या पुंगळी टाक मला कडी आहे की नाही. सगळे जेवण तृप्त झाले, मात्र आता दुर्वासजींना पश्चाताप झाला आणि क्षमा याचना केली. अरे दृष्टाचं अन्न खाल्ल्यामुळे मला ही दुर्बुद्धी सुचली, क्षमा असावी. मी विसरलो होतो की पहिल्याच एकदा मला म्हणे चांगलं मला माहिती आहे
भगवंताचं सुदर्शन चक्र अंबरीश राजांना ज्यावेळेस मी छळण्यासाठी गेलो ना त्यावेळेस सुदर्शन चक्राने माझा पाठलाग करू करू मला मोकळं केलं होतं ते विसरलो का कारण ज्यांचा पाठीराखा भगवंत आहे ना त्याला जगामध्ये कोणीच त्रास देऊ शकत नाही विठ्ठल ते तुकोबाला सांगतात देवा तुझे गुणगान गायल्याची एवढी ताकद आहे मग दुसरं मागू कशाला तुकोबरा अहो काहीतरी मागा ना तुम्ही एवढ्याने भागत नाही तुमची परिस्थिती नाजूक आहे काहीतरी मागा काय मग देव सांग अभंगाच्या 3ऱ्या चरणात नलगे मुक्ती धन संपदा 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 नलगे मुक्ती धन याची माझी सर्व सोडे ना गुळ गोड आहे चांगला आहे की नाही मस्त लागायला गुळ गोड म्हणून मी 2दा खाल्ला तुमची एक चाल म्हणून 3दा गुळ आणला मी का गोड लागला हो लागायला काय नाही एका ठिकाणी बापू का असं आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण देतो लगेच कीर्तनाला गेलो मी आणि एक असा ह्या याच्यासारखा एक पैलवान माझ्या समोर बसला होता आणि कीर्तन संपू सर त्यांनी मला कमीत कमी 1 दुरणभर गुळ खाऊ घातला पण तो गुळ थोडा खरट लागायचा आता नेमकं मला काय प्रॉब्लेम आहे कशा समजच ना मग कीर्तन झाल्यावर सांगितलं बाळ्या अरे इकडचा गुळ जरा खरट आहे का म्हणला नाही महाराज गुळ गोळ आहे हो पण मला म्हणे सर्दी झाली म्हणे 8 दिवस झालं आणि आजच मला जरा घटावा आलेला आहे तसा सगळा परिणाम पण तसं नाही या ठिकाणी नाना बसल्यामुळे मला चिंता नाही आहे की नाही विठ्ठला तुकोबारा काय म्हणतात नलगे मुक्ती धन संपदा तुकोबारा तुम्हाला धन वगैरे का नको कशाला म्हणले महाराज